सोलापुरातील बेघर नागरिकांना सुरक्षित निवारा मिळावा यासाठी विशेष शोध मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेत 20 बेघर व्यक्तींना आपुलकी बेघर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले। सोलापूर शहरातील बेघर व निराधार नागरिकांना सुरक्षित निवारा मिळावा या उद्देशाने नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोध मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेत शहरातील विविध भागातून 20 बेघर व्यक्तींना शोधून त्यांना आपुलकी बेघर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले। सोलापूर महानगरपालिका आपुलकी बेघर निवारा केंद्र, जय भारत माते सेवाभिवृद्धी संस्था आणि सोलापूर शहर पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम पार पडली। महापालिका आयुक्त व उपायुक्त यांच्या आदेशानुसार सिद्धेश्वर मंदिर परिसर, दर्गा परिसर, मशीद परिसर, जिल्हा परिषद, पासपोर्ट कार्यालय, होम मैदान आणि स्मार्ट सिटी परिसरात पाहणी करण्यात आली। आढळून आलेल्या सर्व बेघर व्यक्तींना जिल्हा क्रीडा संकुलामागील कुमटा नाका येथील आपुलकी बेघर निवारा केंद्रात सुरक्षित निवारा राहण्याची व्यवस्था व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। केंद्र केलेला आहे त्या ठिकाणी त्यांची राहण्यापिण्याची खाण्याची सुद्धा महापालिकेने चांगल्या पद्धतीने सेवा केलेली आहे। त्याचा लाभ घ्या, कारण तुम्ही असं रस्त्यावर भीक मागण्यापेक्षा जे तुम्हाला छत पण आहे राहायला चांगल्या पद्धतीचं, 2 टाइम भाकर खायला भेटते, तुम्हाला कामधंदा तर करायचं तर महानगरपालिका तुम्हाला तिथं बसल्या ठिकाणी काय तर तुम्हाला कुठलं तर छोटे मोठे काम करायचं संधी द्यायला बघेल। आणि आम्ही येणार काळामध्ये आपले सोलापूर शहराचे पालकमंत्री म्हणा, आपले आमदार साहेब म्हणा आणि आपले मुख्यमंत्री साहेब म्हणा, अशा भिकारी लोकांसुद्धा योजना असल्यासारख्या आणि त्या लोकांना सुद्धा आपण न्याय देण्याचा प्रयत्न करूया। आणि आज एक नगरसेविका म्हणून त्यांनी, एक नागरिक म्हणून त्यांनी जे मला आढळून आलं की लोक जे रस्त्यावर भीक मागतात त्यांचं चांगलं भविष्याचा आम्ही विचार करून त्यांनी ह्यांना दोन त्यांनी चाललेला आणि ह्यांना केलेलं आहे। आणि नागरिकांना आवाहन करायचं की आपण रस्त्यावर जेवण देण्यापेक्षा की जिथं आश्रम आहे त्या भागामध्ये द्या जेवण, त्यांचे निवास केंद्र आहे महानगरपालिकेचं, तिथे तुम्ही ते द्या, अन्न वगैरे करा, एवढंच विनंती आहे। ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अशोक वाघमारे, वसीम शेख, सत्यजित वडावराव, साईप्रसाद पोळ, अरविंद महाले, राघवेंद्र बोरगावकर, सुनीता मस्के, धर्मा कांबळे आणि दिलशाद शेख यांनी विशेष परिश्रम घेतले।